जगभरातून 32 पदव्या मिळवल्या तरी बाबासाहेबांना त्या समाजानं आपलंसं केलं नाही। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अस्पृश्य लोकांसाठी काम करताना सुद्धा आंबेडकरांना पावलोपावली अपमान सहन करावा लागला। पण थांबतील ते बाबासाहेब कसले? आता तेच बाबासाहेब एक शिक्षक म्हणून कसे होते? अस्पृश्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या या नेत्याचं काम कसं होतं? बाबासाहेबांची विद्यार्थ्यांमध्ये क्रेज कशी होती याचाच किस्सा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी अश्लेषा, लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र या विषयामध्ये PhD पूर्ण केली। त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन सुद्धा केलं। कोलंबियातून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर शिष्यवृत्ती करार म्हणजेच बडोद्याच्या सचिवालयामध्ये काम करण्याचा करार पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर बडोद्यामध्ये आले। पण कोलंबियातून PhD पूर्ण करून आलेल्या बाबासाहेबांना बडोद्यामध्ये हवी तशी वागणूक मिळाली नाही। या कोलंबिया शिक्षित विद्वानाला जातीच्या भेदभावामुळे बडोद्यात राहण्यासाठी जागा मिळत नव्हती, म्हणून बाबासाहेब पारशी धर्मशाळेमध्ये गेले। पण ही धर्मशाळा फक्त पारशी लोकांसाठीच होती, म्हणून बाबासाहेबांनी हिंदू म्हणूनच स्वतःचं नाव इथे रजिस्टर केलं। त्यासाठी आंबेडकरांना रिसेप्शनिस्टला लाच द्यावी लागली होती। पण हा प्रकार सुद्धा जास्त वेळ टिकला नाही। आजूबाजूच्या काही लोकांनी बाबासाहेबांची जात शोधून काढली आणि पारशी जमाव आणि या धर्मशाळेवर लाठ्यांनी हल्ला केला। त्यानंतर ती संपूर्ण रात्र बाबासाहेबांनी जवळच्या एका उद्यानामध्ये घालवली। या अनुभवानंतर निराश होऊन आंबेडकरांनी 1917 मध्ये बडोदा सोडलं आणि ते मुंबईला परतले। 1917च्या सुमारास मुंबईमध्ये अस्पृश्यांच्या 2 परिषदा अस्पृश्यांनी आयोजित केल्या होत्या, पण डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्याच परिषदेमध्ये भाग घेतला नाही। बाबासाहेबांची स्वतःची आर्थिक स्थिती सुद्धा खराब होती। स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच बाबासाहेबांसाठी महत्त्वाचं होतं। तोपर्यंत हातात काहीतरी काम हवं होतं, म्हणून त्यांनी एका पारशी गृहस्थाच्या मध्यस्थीने 2 विद्यार्थ्यांच्या शिकवण्या सुरू केल्या। त्यानंतर शेअर बाजाराबाबत सल्ला देणारी एक कंपनी सुद्धा त्यांनी काढली। पण या कंपनीचा मालक अस्पृश्य आहे हे कळाल्यावर तिकडे कोणी फिरकत सुद्धा नव्हतं। त्यामुळे बाबासाहेबांनी काही दिवस एका पारशी गृहस्थाचं हिशेब तपासण्याचं काम केलं। याच काळात मुंबईतल्या सिडनहॅम कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाची जागा रिकामी होती। आंबेडकरांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य हवं होतं, म्हणून त्यांनी या प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज पाठवला। पण प्राचार्य अँस्टिया यांनी 11 उमेदवारांपैकी RM जोशी यांचं नाव पुढे केलं। या नियुक्तीवर इंग्लंडहून प्राचार्य एडविन कॅनन यांचंही मत मागवण्यात आलं। त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा विचार करण्याचा सल्ला दिला। महार असूनही आंबेडकरांनी जे ज्ञान संपादन केलं यावरून लक्षात येतं की आंबेडकरांमध्ये असाधारण गुण आहेत, शिवाय त्यांची वागणूक सभ्य आणि व्यक्तिमत्व सुद्धा प्रसन्न आहे, असा सल्लाही इंग्लंडहून देण्यात आला। यानंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजेच राजकीय अर्थशास्त्र शिकवण्यासाठी बाबासाहेबांची नियुक्ती झाली। 450 रुपयांच्या पगारावर तात्पुरत्या पदावर एका वर्षांसाठी सरकारने त्यांची ही नेमणूक केली होती। इथेही बाबासाहेबांना अस्पृश्यावरून हिणवण्यात आलं। बाबासाहेब अस्पृश्य आहेत हे कळाल्यावर विद्यार्थ्यांनी वर्गात बसायलाच विरोध केला। याबाबत कॉलेजमध्ये सुद्धा कुजबूज सुरू झाली। पण हळूहळू आंबेडकरांच्या शिकवण्याच्या शैलीची ख्याती कॉलेजभर पसरू लागली आणि आंबेडकरांच्या वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी हळूहळू वाढू लागली। आंबेडकरांचा सखोल अभ्यास, त्यांची शिकवण्याची पद्धत आणि स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना आवडू लागलं आणि दुसऱ्या कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा आंबेडकरांची परवानगी घेऊन त्यांच्या वर्गात शिकण्यासाठी येऊ लागले। बाबासाहेबांची विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता वाढत होती, तेवढाच त्यांचा धाकही विद्यार्थ्यांना होता। सगळे विद्यार्थी बाबासाहेबांना घाबरायचे। बाबासाहेबांकडे असलेल्या ज्ञानामुळे विद्यार्थी त्यांचा आदर करत होते। बाबासाहेबांची शिकवण्याची पद्धत ही इतर प्राध्यापकांपेक्षा वेगळी होती। बाबासाहेबांना त्यावेळची परीक्षेची पद्धत योग्य वाटत नव्हती। त्याचं एक उदाहरण म्हणजे एकदा आंबेडकर चरित्राचे लेखक रामचंद्र बनवदा यांनी सांगितलेला एक किस्सा। बाबासाहेबांचे उत्तरपत्रिका तपासण्याचे स्वतःचेच काही निकष होते। ते 50% मार्क उत्तरातील माहितीसाठी आणि 50% उत्तराच्या रीतीसाठी राखून ठेवायचे। रीती म्हणजे काय तर भाषाशैली आणि विषय मांडण्याची पद्धत। शक्यतो प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तीर्ण करणं हाच बाबासाहेबांचा हेतू होता। म्हणजे जास्तीत जास्त उत्तरपत्रिका या 33% मार्क मिळालेल्याच असायच्या। यामुळे विद्यार्थ्यांप्रती बाबासाहेबांचं असलेलं प्रेम दिसून यायचं। बाकी हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।